नमस्कार, मी अर्चना आरते IFN मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवते रोस्ट चिकन। म्हणजे ब्राईटवाल्यांना ही रेसिपी खूपच चांगली आहे। फक्त 2 चमचे मलाई घातलेली आहे, ते थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे। तर आपण सुरुवात करूया। एक बाउल घेऊया आणि त्याच्यामध्ये मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे, ते घालूया। धुवून स्वच्छ घेतलेला आहे। त्याचे छोटे छोटे पीसेस केले, तुम्ही मोठे पण करू शकतात। आता त्यात घेऊया 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश। त्यानंतर बडीशोपची पावडर घेतली आहे अर्धा टीस्पून, खूप छान लागते ही टेस्ट। 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून मिक्स मसाला साठवणीतला मसाला, 1 टीस्पून गरम मसाला, मीठ चवीप्रमाणे, 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम। तुम्ही ह्याच्याऐवजी दही वापरलं तरीही चालणार आहे। कोथिंबीर तुम्हाला आवडेल तशी, आणि छोटी वाटी पुदिनाची पानं कट करून घेतलेली आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। आता मी हे शिगेला लावणार आहे, पण तुम्ही डायरेक्टली पॅनवरती घालून पण रोस्ट केलं तरीही चालणार आहे। आता आपण छान असं मिक्स करूया। हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे। तुम्हाला जर मॅरिनेशनसाठी ठेवायचं असेल तर तुम्ही 1-1.5 तास ठेवू शकतात। सकाळी पण तुम्ही मॅरिनेशन करून संध्याकाळी करू शकतात, पण मी आता हे लगेच करणार, म्हणजे लगेच केलं तरीही चालणार आहे। आता आपण शीक घेऊया आणि त्याच्यामध्ये हे असं घालून घेऊया। गॅस सुरू करूया आणि हे याच्यावरती असं ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे आपण बाकीच्या पण शिगा लावून घेऊया आणि अशा प्रकारे आपण बाकीचं पण चिकन रोस्ट करून घेणार आहोत। आणि हे हळूहळू आपल्याला असं फिरवत राहायचं आहे, त्यामुळे एक 20 मिनिटं लागणार आहे आपल्याला। कारण अगदी मोठा गॅस करून तुम्ही केलं तर ते जास्त करपणार, कारण ते शिजायला पण पाहिजे। नुसतं वरून ब्लॅक होऊन चालणार नाही आहे, त्यामुळे ते हळूहळू आपल्याला करायचं आहे। त्यासाठी आपल्याला वाट बघायची आहे। आता हे झालेलं आहे छानपैकी, सगळीकडे त्याला रंग पण आलेला आहे, करपायचं नाही आहे पण। आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करूया। मस्तपैकी प्लेट सजवायची आपल्याला। हे घ्यायचं आणि काढूया। गरमागरम रोस्टेड चिकन तयार आहे। स्टार्टरसाठी तुम्हाला एकदम छान रेसिपी आहे, तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघायचं आहे। झटपट होणारी आहे आणि मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे। IFN मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।